आपण काय काय कंप्लीट केलंय? स्ट्रेट लाईन, हायपरबोला, पॅराबोला. आज आपण काय शिकणार आहे? सर्कल आणि त्याच्यानंतर कराब सर्कल. ठीक आहे, चलो. हो, सर्कलचं नाव आहे कराब सर्कल. पहिल्यांदा आपण सर्कल शिकू. सर्कल शिकायचं असेल तर तुम्हाला डिस्टन्स काढावा लागतो. त्याला आपण आर म्हणतो. आर म्हणजेच काय? डिस्टन्स. डिस्टन्स फॉर्म्युला तयार करतो आपण. डिस्टन्स फॉर्म्युला मॅथ वाले हुशार असल्यामुळे त्याला डिस्टन्स म्हणतात, आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. मग तो फॉर्म्युला म्हणतो आर इज इक्वल टू काय? अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय? एखादा जर मी एक्स ऍक्सिस काढला, हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसचा ग्राफ काढतो मी. हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा काय तुमचा वाय ऍक्सिस आहे. हा इथं मी काय म्हटलं? इथं हा पॉइंट आहे, याला काय म्हटलं मी? x1 y1. इथून इथपर्यंत पोहोचला, त्याला म्हटलं मी x2 y2. याची पोझिशन काय? x2 आणि y2 अशी त्याची पोझिशन. क्लिअर इथपर्यंत? यांच्या मधलं जे अंतर आहे त्याला म्हटलं जातं डिस्टन्स फॉर्म्युला. हे काढायचं म्हणजे काय करायचं? डिस्टन्स फॉर्म्युला. बघ, पहिल्यांदा काय टाकलं? x2 आणि त्यातून काय केलं? x1 मायनस केलं. नंतर काय टाकलं? y2, त्याच्यामधून काय केलं? y मायनस केलं. हे लॉजिक कळालं? याला म्हटलं आता डिस्टन्स. डिस्टन्स फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कोणता आहे? डिस्टन्स फॉर्म्युला. समजलं काय डिस्टन्स फॉर्म्युला? ओके. मग आपण त्याला डिस्प्लेसमेंट का म्हणतो ते समजून पहिल्यांदा पटकन. बघ, हे तुमचा क्लास आहे, हे तुमचं होम आहे. ठीक आहे. आता क्लासला येण्यासाठी हा एक पर्याय अवेलेबल आहे. सरळ सरळ बोंबलत यायचंय. असा बोंबलत येऊ शकतो, असा येऊ शकतो. कळालं का? असा पण येऊ शकतो ना. हा, मला एक सांगा, इथून जर मी बघितलं, इथून निघालं डायरेक्ट सरळ सरळ गेलं, म्हणजे मुली जे करतात ना, मुली काय करतात? ऑलवेज डिस्प्लेसमेंट करतात. मुलं काय करतात? इकडे तिकडे बोंबलत मग घरी जातात. घरीच जातात, दोघं पण कुठे जातात? घरी जातात. पण काय? वेगवेगळे. मुलींना काय करणं गरजेचं आहे? डिस्प्लेसमेंट. आणि मुलांना काय करायचं गरजेचं आहे? डिस्टन्स. त्याच्यावर दोन चॉईस आहे, काय? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा. आता इथून डायरेक्ट निघाला, सरळ सरळ गेला तरी घरीच पोहोचला. सरळ घरातून इथून क्लास मधून निघाला, फिरून निघाला, घरीच पोहोचला. इथून असं वाकडे तिकडे गेला तरी काय झाला? घरीच पोहोचला. म्हणजे काय लक्ष झालं? त्याला मल्टिपल वेच आहे. हा काय झाला? तुमचा लॉंग पाथ झाला ना. हा काय झाला? शॉर्टेस्ट पाथ. हा काय झाला? तुमचा शॉर्ट पाथ ना. हे दोन्ही काय झाले? लॉंग. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा लहानपणी शिकत होते काय? डिस्टन्स डिस्प्लेसमेंट 9th ला, त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकत होते? डिस्टन्स म्हणजे काय होता? टोटल ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड. म्हणजे इथून निघताना असा गेला का असा गेला का असा गेला, ऍक्च्युअल कसा गेला हे काढणे म्हणजेच काय? डिस्टन्स. शॉर्टेस्ट पाथ काढायचं म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. मग आपण काय करतोय? इथून एवढा शॉर्ट पाथ आहे ना, हाच शॉर्टेस्ट पाथ आहे, याच्यात दुसरा कोणताच नाही. म्हणजे जो सरळ सरळ जाईल तो काय असेल? डिस्प्लेसमेंट असेल. पण त्याला ते काय म्हणतात? डिस्टन्स. पण ऍक्च्युअली तो काय? डिस्प्लेसमेंट. असं का झालं? कारण मॅथ वाले कधीच डायरेक्शनचा विचार करत नाही, फिजिक्स वाले डायरेक्शनचा विचार करतात. फरक आहे. म्हणजे मला जायचं सरळ सरळ जा, फिरून जा, सरळ सरळ जा, म्हणून काय म्हणतो आपण त्याला? डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला आपण काय म्हणायला लागतो? डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला. ऍक्च्युअली तो डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला. क्लिअर आहे? चला नेक्स्ट. आता मी मला जर कॉम्पोनंट दिले, असं दिला 2,4 आणि 6,8. 2,4 6,8. बघा मग आता 2,4 आहे, याचं काय काढायचं आपल्याला? आर काढून द्यायचं. काय काढून द्यायचं? आर काढून द्यायचं. आर काढायचं म्हणजे तुमच्याजवळ फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? आर बरोबर काय? अंडर रूट ऑफ काय? हा काय तुमचा x1 काय? x2 काय? 6 आहे. मायनस किती? 2 आहे. त्याचा काय करायचं? स्क्वेअर. किती? 8 आहे. किती? 4 आहे. आणि त्याचा काय करायचं? स्क्वेअर करायचा. म्हणजेच काय रे? 4 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजे किती? 4√2. 4√2. 16 प्लस 16 32. 32 ला 16 कॉमन काढला, 16 बाहेर काढला, 4 आला, √2 मग झाला. कळालं का? हे ऑलरेडी झालेलं आपल्याला. म्हणजे काय लक्ष झालं? इथपर्यंत कळालं का? दुसरं अजून एक एक्झाम्पल घेऊ. मी जर म्हटलं 6 - 2 - 2
+4 असं काहीतरी आपलं काय करायचं आहे ते आहे. मायनस मध्ये होतं किंवा प्लस मध्ये होतं आपल्याला काय फरक पडत नाही. आपल्याला फक्त फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय करायचं आहे? -2 -6 त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर. काय 4 -2 त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर. म्हणजे किती झालं रे 8 चा स्क्वेअर बरोबर की नाही. 8 चा स्क्वेअर प्लस हे किती 6 चा स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे रे 64 + 36 म्हणजे किती 100 म्हणजे किती आले 10. आरची किती आली 10. आरची किती आली 4/√3. समजलं का इथपर्यंत. इथपर्यंत काय डाऊट आहे. आता जर त्यांनी काय केलं याच ग्राफला कसं केलं लाईन कशी काढली ड्रॉ. इथून सुरू झाला तो इथं गेला. हा तुमचा x2 y2 आहे. हा तुमचा x1 y1. पण मी जर तुम्हाला विचारलं आता x1 y1 ची व्हॅल्यू किती आहे तुम्ही म्हणशाल 0,0 आहे. ओरिजिन पासून स्टार्ट झालं ना. हे काढणं म्हणजे आता रेडियस काढणे म्हणजे सर्कलची रेडियस काढायचं. सर्कलची रेडियस काढायचं म्हणजे काय कुठून काउंट करणं आपण 0,0 ओरिजिनच कन्सिडर करावं लागेल ना. सर्कल जर तुम्ही ड्रॉ करत असाल आज सेंटर कन्सिडर केला. सेंटर कन्सिडर केलं काय केलं तुम्ही 0,0 ना बस तेच केलं. तेच आपल्याला यूज करायचं आहे. म्हणून माझ्याजवळ फॉर्म्युला काय झाला मग आर म्हणजे रेडियस जर मी सर्कलचं काढत असेल तर माझ्याजवळ फॉर्म्युला काय झाला x - x2 काय रे x1 ची व्हॅल्यू किती 0 त्याचं काय करायचं स्क्वेअर. काय y2 - 0 त्याचं काय करायचं स्क्वेअर म्हणजे किती r = काय x2 चा स्क्वेअर प्लस y2 चा स्क्वेअर. नाही कळालं. म्हणजे तुम्ही काय म्हटलं r स्क्वेअर बरोबर काय x2 चा स्क्वेअर प्लस y2 चा स्क्वेअर. काय डाऊट. हे काढतो आपण रेडियस. क्लिअर आहे. रेडियस काढण्यासाठी काय आणि जर तुम्ही मेंदू असल्यासारखं वागले बघा मग मी म्हटलं याला x आणि याला म्हटलं मी y आणि हा काय तुमचा r पायथागोरस लागतोय. अरे पायथागोरस आहे ना x आणि y यांचा स्क्वेअर केला तर काय भेटेल मला r. हे तर कळलं का नाही. म्हणजे x आणि y जर तुम्हाला माहित झालं तर तुम्ही त्याच्यावर r काढू शकतात कसं पायथागोरस. आणि काही स्टँडर्ड तर तुम्हाला लॉजिकली माहिती आहेत. काही स्टँडर्ड गोष्टी लॉजिकली माहिती आहे. जसं की मी जर म्हटलं असतं हा x, y याची व्हॅल्यू जर मी म्हटलं असतं 3,4 किती येणार इक्वल टू पाय आला पाहिजे. का बरं कारण 3, 4, 5 चा ट्रायंगल आहे. त्याला आपण कोणता ट्रायंगल म्हणतो फेमस पायथागोरियन ट्रायंगल आहे तो. 3, 4, 5 ट्रायंगल आहे ना. 3, 4, 5 म्हणजेच r ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे. सॉल्व्ह करायची गरज नाही. तुमच्या मेंदूत असलं पाहिजे की r ची व्हॅल्यू 5 आहे. थिटा किती असला पाहिजे रे. थिटा किती पाहिजे होता. थिटा आयदर तुमचा 37 और 53 असला पाहिजे होता. म्हणजे जर मी तुम्हाला सर्कल काढायला लावलं असतं याच्यावरून सर्कल काढणार आहे तर तुम्ही काय केलं असतं सर्कल काढलं असतं आणि रेडियस किती म्हटलं असतं 5. रेडियस किती म्हटलं असतं तुम्ही 5. काय डाऊट आहे. जर मी असं म्हटलं असतं x, y याची व्हॅल्यू किती आहे 6,8 आहे. तर तुम्हाला माहिती आहे 6, 8, 10 बनत असतो ट्रिपलेट्स. आणि असंही तुम्हाला माहिती फेमस पायथागोरियन ट्रायंगलच आहे. आपण r किती येणार आहे 10 बनणार आहे. 6 चा स्क्वेअर प्लस z चा स्क्वेअर करत बसा आणि 10 उत्तर येणार. 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर करा किती येणार आहे 5 येणार आहे. हा थिटा किती येणार आहे 37 और 53. कळालं का. आणि मी जर रेडियस काढला रेडियस व्हॅल्यू किती लिहिणार आता 10. कळालं का. जर मी असं म्हटलं असतं x, y याची व्हॅल्यू 2,2 आहे. x ची व्हॅल्यू 2,2 आहे. तर याची व्हॅल्यू किती येते याची व्हॅल्यू असते 2,2 इक्वल असेल तर त्याचं फायनल आउटपुट काय होतं 2√2. किती बनतं 2√2 ना. करून बघा. नाही जमलं तर ते करा. पायथागोरस अप्लाय करायचे करून बघा. म्हणजेच किती रे r ची व्हॅल्यू किती आली 2√2. तर थिटा किती येईल जर दोन्ही साइड इक्वल असेल तर किती अँगल असतो 45 डिग्री असतो. किती असतो 45 डिग्री असतो. मग r काढायला होतं r ची व्हॅल्यू किती येणार आहे 2√2. काय डाऊट आहे. मी जर म्हटलं आता x, y याची व्हॅल्यू जर मी म्हटलं असतं 2,2√3 तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे 2,2√3
√3 जर असेल, हा √3 आला म्हणजे अँगल किती वाला आला? 60-30 वाला, 30-60 मध्ये येतं. म्हणजे त्याचा काय होतं? ऑफ होतो ना, हायपोटेन्यूजचा काय होतो? ऑफ. याच्या ऑफ झाले म्हणजे कोणाचा ऑफ झाला असेल? 4चा ऑफ झाला असेल, 2 आला म्हणजे आउटपुट काय? 4 आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू किती आली? आरची व्हॅल्यू किती आली? 4 आली. थिटा किती होता रे? थिटा किती होता? 30 किंवा 60 डिग्री. 30 किंवा 60 डिग्री. आणि तुम्हाला जर मी रेडियस विचारला तर तुम्ही किती लिहिणार? रेडियस 4. काय डाऊट आहे? समजलं इथपर्यंत? कळालं? आता फक्त एक लास्ट स्टेप करायची आपल्याला. बघा, आपल्याला एक कळून चुकलं. आर बरोबर काय भेटलं मला? r² इज काय? x2² प्लस y2². मी काय म्हटलं? x2 म्हणजेच काय? x आहे आणि y2 म्हणजेच काय? y. मग काय म्हटलं मी? r² इज काय? x² प्लस, नाही कळालं? त्याला फक्त व्यवस्थित लिहून घेतो मी या पद्धतीने. x² प्लस y² इज काय? r². या r² ने काय केलं? इकडे डिवाइड करून घेतला. x² प्लस y². x² प्लस x² बाय r² प्लस y² बाय r² इज इक्वल टू किती? कळालं का? डिनॉमिनेटर दोघांचा कसं मिळाला? सेम राहत असेल तर ते काय राहिलं? कोणाचं इक्वेशन झालं? सर्कलचं. कोणाचं इक्वेशन झालं? सर्कल. दोघांचा डिनॉमिनेटर कसं झाला? सेम झाला. त्याला काय म्हटलं आपण? सर्कल. जर दोघांचा डिनॉमिनेटर जर सेम राहत नसेल तर त्याला आपण म्हणतो कर्व सर्कल म्हणजेच इलिप्स. दोघांचा डिनॉमिनेटर जर सेम राहत नसेल तर त्याला काय म्हणणार आपण? इलिप्स. कळालं का? इलिप्स आपण पुढच्या व्हिडिओ